तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता तुम्हाला वाटत असेल की ताईने एवढा लेट कसा काय व्हिडिओ टाकला, संक्रांतीचा दिवस तर केव्हाचाच निघून गेला. अहो, व्हिडिओ अगोदरच शूट करून ठेवला होता, परंतु प्रकृती ठीक नसल्यामुळे, आवाजाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो टाकायला थोडासा उशीर झाला. तर आज मस्त खुसखुशीत अगदी कोणीही खाऊ शकेल, आजी आजोबाही दात नसणारे खाऊ शकतील एवढी चविष्ट आणि मस्त मौसूद तिळाची वडी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे 1 वाटी भरून मी तीळ घेतलेले आहेत. याला धुतलं वगैरे काहीही नाही आहे, असंच मी तीळ वापरत आहे. तरीसुद्धा मस्त खमंग अशी ही तीळवडी बनवून तयार होते. आता तीळ आपल्याला मंद आचेवर मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत त्याचा टचटच असा फुटल्याचा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला तिळाला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. इथे बघू शकता हलकासा तिळाचा रंग चेंज झालेला आहे आणि मस्त असे टम्म तीळ फुगलेले देखील आहेत. तीळ भाजताना कधी गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही, तर मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यानच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर आता ऑलमोस्ट इथे तीळ भाजलेले आहेत. गॅसची फ्लेम आपण संपूर्णपणे बंद करून घेऊया आणि एका ताटलीमध्ये काढून आपण या तिळाला पूर्णपणे थंड होऊ देऊया. तीळ एका पसरट ताटलीमध्ये काढल्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर साधारणतः 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, तर त्याच्या अर्धे आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत. अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे देखील मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. अगदी शेंगदाण्याची वरची साल तडकेपर्यंत याला आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटे लागतात. तर इथे बघू शकता शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेले आहेत. एका ताटलीमध्ये ते सुद्धा आपण थंड करायला ठेवूया. आणि आता तिसरं साहित्य घेतलेलं आहे मी खोबरं. आता या ठिकाणी तुम्ही जाडसर खोबऱ्याचं डोल किसून ते सुद्धा वापरू शकता किंवा मार्केटमध्ये दुकानामध्ये जे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे एकदम भुगा जो मिळतो पावडर टाईप कोकोनट तेही वापरू शकता. तर साधारणतः अर्धी वाटी ते मी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहेत. अगदी हलकंसं आपल्याला अर्धा मिनिटापर्यंतच याला भाजून घ्यायचं आहे. फार इथं भाजत बसायचं नाही. हलकंसं भाजलं की तीनही साहित्य पूर्णपणे आपल्याला ताटलीमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला पहिल्यांदा शेंगदाण्याचं असं वरचं कवल सोलून काढून घ्यायचं आहे. तिळासोबत शेंगदाणे आणि खोबरं वापरल्याने आपला तीळवडीचा स्वाद अगदी दुपटीने वाढतो. तर आता शेंगदाणे आणि तीळ आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. ग्राइंड करून घेताना पहिल्यांदा शेंगदाणे हलकेसे फिरवून घ्यायचे. पल्स मोडवर बंद चालू करत अगदी 10 ते 15 सेकंदापर्यंत असे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. खूप बारीक पावडर करायचं नाही, तर हलकंसं त्याला दरदर असं पिसून घ्यायचं. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याच्या पिठामध्येच आपल्याला तीळसुद्धा घालायचे आहेत आणि तीळसुद्धा थोडेसे जाडसर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. अगदी 5 ते 6 सेकंदापर्यंत बंद चालू करत पल्स मोडवर असे तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. खूप जास्त पावडर न करता असे थोडेसे हलकेसे जाडसरच आपल्याला तीळ इथे दळून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचा जर जाडसर किस वापरलेला असेल तर त्यालासुद्धा हलकंसं तुम्ही मिक्सरला फिरवून त्याला ग्राइंड करू शकता. परंतु आपण इथे डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे आपल्याला त्याला बिलकुल बारीक करून घ्यायचं नाही आहे. आता परत कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेले आहेत. आता जेवढे तीळ होते तेवढंच आपल्याला इथं 1 वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे. आणि आता गूळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत सतत याला चालवत राहूया आणि गुळाचा इथे पाक तयार करून घेऊया. आता इथे कढईमध्ये तूप नाही घातलं तरीही चालेल, परंतु तुपामुळे आपल्या तीळवडीला एक चकाकी येईल आणि छान अशी ती तीळवडी दिसेल. गूळ थोडासा मेल्ट होत आला की अगदी छोट्या चमच्याने 1 चमचा भरून मी इथे पाणी घातलेलं आहे. आणि आता साधारणतः 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपण याला पूर्णपणे गुळाला मेल्ट होऊ देऊया. या ठिकाणी तुम्ही तीळवडी बनवण्यासाठी साखरेचा पाकसुद्धा वापरू शकता. तर साखरेचा पाक बनवताना तुम्हाला 2 तारी असा तो पाक बनवून घ्यावा लागेल. परंतु साखरेच्या पाकाने बरेचदा काय होते ना, तीळवडी ही कडक बनून तयार होते. इथे तुम्ही गुळाला मेल्ट करताना एक विशेष गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची, ती म्हणजे गुळाला खूप जास्त वेळ शिजू द्यायचं नाही, अन्यथा गूळ कडक होईल, ते आपलं पाक कडक होईल आणि वड्यासुद्धा कडक तयार होतील. अगदी हलकंसं गूळ पूर्णपणे मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं पूर्ण मिश्रण घालायचं आणि साधारणतः 1.5 मिनिटापर्यंत आलटून पालटून त्या गुळाच्या पाकामध्ये ते मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त वेळ त्याला फिरवत बसायचं नाही, कारण जेवढं तुम्ही त्याला जास्त फिरवाल ते तेवढं पाक कडक येईल आणि वडीसुद्धा आपली कडक तयार होईल. ज्या ताटलीमध्ये आपल्याला वड्या थापायच्या त्या ताटलीला तूप लावून असं ग्रीस करून घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्या वड्या ह्या तळाला चिकटणार नाहीत. तुपाने ग्रीस केल्यानंतर सगळं साहित्य ताटलीमध्ये घालायचं आणि पूर्णपणे दाबून त्याला एकसारखं करून घ्यायचं. आता या ठिकाणी पहिल्यांदा मी हातानेच याला असं दाबून व्यवस्थित एकसारखं करून घेत आहे. त्याच्यानंतर एक अशी वाटी घ्यायची आणि वाटीने एकसारखं आपण याला या साहित्याला चांगलं दाबून
एकसारखं करून घ्यायचं, लेवलमध्ये करून घ्यायचं. जर तुम्हाला मिश्रण अगदीच गरम वाटत असेल तर या प्रकारे ही वाटीची ट्रिक वापरून बढियापैकी तुम्ही इथं वड्या थापून घेऊ शकता. एकसारखं मिश्रण असं व्यवस्थित सेट झालं की वरून असा थोडासा डेसिकेटेड कोकोनट टाकायचा. त्याच्यामुळे वड्या अशा खायलासुद्धा आणि वरून बघायलासुद्धा छान वाटतात. ताटलीमध्ये मिश्रण थापल्या लगेचच सुरीने याच्या वड्या कापून घ्यायच्या. अन्यथा काय होईल ना, मिश्रण जर थंड झालं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही त्याच्या वड्या कापायला जाल तर त्या तुटतील, वड्या व्यवस्थित कापल्या जाणार नाही. वड्या कापल्यानंतर साधारणतः 2 तास तसंच मिश्रण ठेवायचं आणि 2 तासांनी अशा वड्या काढून घ्यायच्या. आणि इथे बघू शकता अगदी मऊसूत आणि मस्त आपल्या इथे तिळाच्या वड्या खाण्यासाठी रेडी आहेत. कोणीही 2-2 वेळा मागून खाईल एवढी ही चविष्ट बनून वडी तयार होते. तर मस्त खा आणि स्वस्त राहा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा.